इराणच्या सर्वोच्च नेत्याची दुसऱ्या फेरीच्या चर्चेला मान्यता, शिष्टमंडळाला चर्चेसाठी जाण्याची परवानगी, अमेरिकन मीडियाचा दावा। अमेरिकेसोबत चर्चेसाठी शिष्टमंडळाला पाकिस्तानला जाण्यास परवानगी, तर इराणकडून अजून अधिकृत घोषणा नाही। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पाकिस्तानात चर्चेची दुसरी फेरी नियोजित, मात्र अजूनही ही चर्चा होणार की नाही याबद्दल संभ्रम कायम। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणचा संताप, त्यामुळे शांती चर्चेबाबत संभ्रम। अमेरिकेच्या नाकेबंदी तोडून इराणचं इंधन जहाज यशस्वीपणे खर्ग बेटाजवळ। मार्च महिन्यामध्ये इंधन घेऊन इंडोनेशियामध्ये गेलेलं जहाज आता परतून खर्गजवळ पोहोचलंय। इराणकडून आता चर्चेसाठी मवाळपंथी गट साईडलाईन। इराणी लष्कराचे प्रमुख अहमद वाहिदी यांनी सूत्र हाती घेतली आहेत। त्यांना इराणच्या सुप्रीम काउन्सिलचे सचिव मोहम्मद बाघेर जोलगद्र यांचं समर्थन। जोलगद्र यांचा पहिल्या शांती वार्तेच्या शिष्टमंडळात समावेश। शांतता चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, करार झाला नाही तर इराणवरती आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। शांतता चर्चेपूर्वी इराणचं महत्त्वाचं वक्तव्य, धमक्यांच्या सावलीत वाटाघाटी करणं अस्वीकार्य। 2 आठवड्यांमध्ये आम्ही युद्धासाठी नव्यानं तयार झालोय, मात्र हॉर्मुझची नाकेबंदी लादून ट्रम्पकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घलिबाफ यांचं वक्तव्य। शांती चर्चेआधी इराणच्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य, अमेरिकेवरती विश्वास ठेवणं शक्य नाही, इराणच्या कोणत्याही दबावासमोर वाकणार नाही। इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांचं स्पष्टीकरण। इराणच्या चर्चेसाठी अमेरिकेची 10 विशेष विमानं पाकिस्तानमध्ये दाखल। उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं एअरफोर्स 2 हे विमान त्यामध्ये नाहीये। व्हान्स अमेरिकेमधून निघाल्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे। प्रत्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानमध्ये पोहोचले नाहीये। शांती चर्चेच्या आधी इराणमध्ये इमाम खामेनी आणि मेहराबाद विमानतळ पुन्हा सुरू। युद्धावेळी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे झालं होतं विमानतळाचं नुकसान, त्यानंतर बंद असलेलं विमानतळ युद्धविराम संपण्याच्या 1 दिवस आधी पुन्हा सुरू। पाकिस्तानमध्ये सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या शांती चर्चेच्या दुसऱ्या फेरीची 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये हॉर्मुझची सामुद्रधुनी, इराणचा युरेनियम विकास, क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि इराणवरती पुन्हा हल्ला न करण्याची हवी असलेली हमी यांचा समावेश आहे। अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची स्पर्धा, अनेक देशांची जहाजं तेलासाठी अमेरिकेत। टेक्सास आणि लुझियाना यामध्ये तेलाचे टँकर दाखल झालेत। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य। शांती वार्ता सुरू होण्याआधी ट्रम्प सरकारच्या महिला मंत्र्यांचा राजीनामा, कामगार मंत्री यांनी राजीनामा दिला। खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याचं पद सोडल्याचं कारण दिलंय। ट्रम्प प्रशासनाचं स्पष्टीकरण। आपण युद्ध हरलोय, ट्रम्प यांना हटवा, अमेरिकेच्या खासदारांची जोरदार मागणी। ट्रम्पना हटवण्यासाठी 25व्या दुरुस्तीचा प्रस्ताव आणणार। इस्रायली सैन्यानं येशूच्या पुतळ्याचं नुकसान केल्याचं लेबनॉनमध्ये संताप। इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून घटनेबद्दल दुःख व्यक्त, तर घटनेबद्दल इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोर सार यांच्याकडून ख्रिश्चन समुदायाची माफी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।